मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की आपल्या घरातल्या एसी, कूलर, फ्रीज अशा गोष्टींना जास्त महत्त्व येतं. हिवाळ्यामध्ये या गोष्टींशिवाय काम चालत असल्यामुळं यांची खरेदी टाळलेली असते. तेच आता उन्हाळा आल्यावर वाटू लागतं की आता तरी हे घेतल्याशिवाय पर्याय नाही. आता एसी बद्दलचा एक व्हिडिओ तर आम्ही आधीच केलाय. आज आपण फ्रीज बद्दल बोलणार आहोत. कसं होतं ना, की लोक आता या वस्तू घेणारच असं लक्षात घेऊन कंपन्या समर सेल सुरू करतात. त्यात कुणाला नवीन फ्रीज घ्यायचा असतो, कुणाला जुना खराब झाल्यामुळे तो रिप्लेस करायचा असतो आणि रूमवर राहणाऱ्या पोरांना तर सारखं वाटत असतं की एक छोटासा कॉम्पॅक्ट फ्रीज तरी घेऊयाच. तर याच गोष्टींबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे. नवीन फ्रीज घेताना काय काय चेक करायचं, 10-15 हजारांच्या बजेटमध्ये चांगला फ्रीज मिळू शकतो का, आणि कॉम्पॅक्ट किंवा मिनी फ्रीज घ्यावा की नको, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळतील. बाकी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, आपण सुरुवात करूया मेन मुद्द्यापासून. नवीन फ्रीज घेताना काय काय बघायचं. तर फ्रीज घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विचारात घ्यायची असते ती म्हणजे तुमच्या घरात किती लोक आहेत. फ्रीजची कपॅसिटी ही लिटरमध्ये मोजली जाते. सो तुम्ही जर फक्त एक कपल राहत असाल तर तुम्हाला 50 ते 150 लिटर कपॅसिटीचा फ्रीज पुरेसा असतो. जर घरात 3 ते 4 माणसं असतील तर साधारण 250 लिटरपर्यंतचा फ्रीज घेणं योग्य आहे. आणि 5 पेक्षा जास्त माणसं असतील तर 280 लिटरपेक्षा जास्त मोठा फ्रीज तुम्हाला लागणारच. बाकी आपण एसीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं फ्रीज घेतानाही स्टार रेटिंग महत्त्वाचं ठरतं. रादर फ्रीज हा 12 महिने 24 तास चालत असतो, त्यामुळे ते जास्त मॅटर करतं. त्यामुळे शक्यतो 5 स्टार रेटिंगचाच फ्रीज घेणं प्रेफर करा. कमीत कमी 4 स्टार रेटिंग तरी हवीच. आता कितीतरी जणांच्या मनात प्रश्न असतो की सिंगल डोअर फ्रीज घ्यायचा की डबल डोअर. साधा फरक आहे. सिंगल डोअर फ्रीजची किंमत कमी असते, त्याला वीज कमी लागते, फ्रीजर आतमध्ये असतो, सेपरेट नसतो. सो कमी बजेट असेल किंवा मग घरात 3-4 माणसंच असतील तर सिंगल डोअर फ्रीज तुम्हाला पुरेसा आहे. डबल डोअर फ्रीजमध्ये फ्रीजर कंपार्टमेंट वेगळा मिळतो, स्पेस जास्त मिळते, फ्रीजरमध्ये बर्फ साठून राहण्याची कटकट नसते, किंमत तुलनेने थोडी जास्त असते पण तसे फीचर्स आणि जागाही मिळते. सो तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर डबल डोअर फ्रीजच प्रेफर करा. बाकी मग तुमच्या बजेट आणि गरजेनुसार इतरही काही फीचर्सना तुम्ही प्राधान्य देऊ शकता, जसे की फ्रॉस्ट फ्री किंवा मग काही मिनिटातच बर्फ तयार करून देणारा फ्रीज, भाज्या फ्रेश राहाव्यात म्हणून वेगळं काहीतरी फीचर असणारा फ्रीज वगैरे वगैरे. काही गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. पहिली म्हणजे कंप्रेसरवरची वॉरंटी. किमान 5 वर्षांची वॉरंटी तरी असायलाच हवी. काही ब्रँड्स तर अगदी 10 वर्षापर्यंतची वॉरंटी देतात. प्रॉडक्ट वॉरंटी जी बाकी गोष्टींबद्दल असते ती 1-2 वर्षांची तरी असावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व्हिस. फ्रीजला काही झालं तरी सर्व्हिस कुणाकडून मिळणार, कंपनी माणूस पाठवणार की जिथून फ्रीज घेतला तो दुकानदार काही मदत करणार, हे सगळं नीट विचारून घ्या. आता येऊयात व्हिडिओच्या पुढच्या मुद्द्याकडे. 10 ते 15 हजारांमध्ये फ्रीज येतो का. तर बघा, तुम्हाला सिंगल डोअर डायरेक्ट कूल फ्रीज हवा असेल, तोही 180 लिटरपेक्षा लहान, तर तो तुम्हाला 15 हजारांपर्यंत आरामात मिळून जाईल. गोदरेज, हायर, व्हरपूल आणि LGचे एंट्री लेवल मॉडेल्स या रेंजमध्ये अगदी परफेक्ट ठरतात. अगदी अमेझॉनवर फ्रीज अंडर 15,000 असं जरी सर्च केलं तरी 180 ते 190 लिटरचे कितीतरी फ्रीज दिसून येतील. शिवाय प्राईमवर 1 डे डिलिव्हरी, फ्री इन्स्टॉलेशन अशा ऑफर्सही दिसतात. पण एक लक्षात घ्या की यातले बरेचसे फ्रीज हे 2 स्टार किंवा 3 स्टार आहेत. त्यामुळे कोणताही फ्रीज फायनल करण्यापूर्वी त्याची स्टार रेटिंग नक्की तपासून घ्या. बाकी जर तुम्हाला डबल डोअर, फ्रॉस्ट कूल असे फीचर्स असणारा फ्रीज हवा असेल तर मात्र तुम्हाला तुमचं बजेट थोडं वाढवावं लागेल. 18 ते 20 हजारांपासून मग असे फीचर्स मिळायला सुरुवात होते. आणि आणखी प्रीमियम फीचर्स हवे असतील तर अर्थातच बजेट आणखी वाढवावं लागेल. बाकी बजेट रेंजमध्ये कोणते फ्रीज चांगले आहेत याचा डिटेल्ड कंपॅरिझन व्हिडिओ जर हवा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता राहिला प्रश्न कॉम्पॅक्ट किंवा मिनी फ्रीजचा. नावाप्रमाणेच हे फ्रीज अगदी लहान असतात. यांची साईज ही साधारण 50 लिटर ते 90 लिटर एवढी असते. तुम्ही हॉटेलच्या रूममध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये पाहिले असतील. आता तसं तर बऱ्याचदा लोकांना वाटतं की एकट्यासाठी किंवा मग रूमवर किंवा PGवर असा फ्रीज घेणं पुरेसं आहे, कारण त्याची किंमत ही अगदी कमी म्हणजे 5,000 ते 8,000च्या दरम्यान येते. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्यात अगदी कमी गोष्टी मावतात. म्हणजे फक्त पाण्याच्या किंवा कोल्ड्रिंकच्या बाटल्या किंवा एखादा छोटासा डबा एवढंच त्यात एकावेळी बसू शकतं. पण आपल्या घरात किंवा अगदी रूमवर देखील दुधाचं भांडं, 2-3 बाटल्या, पाण्याच्या बाटल्या आणि भाज्या वगैरे फ्रीजमध्ये ठेवावे लागतात. आता बजेट कमी आहे आणि सामान जास्त, तर अशा वेळी कॉम्पॅक्ट फ्रीजपेक्षा एखादा सेकंड हँड फ्रीज घेणं जास्त फायद्याचं ठरतं. सो थोडक्यात सांगायचं झालं तर नवीन फ्रीज घेताना तुमच्या घरातल्या माणसांच्या संख्येनुसार फ्रीजची साईज ठरवा. शक्यतो डबल डोअर प्रेफर करा आणि फ्रीज घेण्यापूर्वी वॉरंटी आणि सर्व्हिस नेटवर्क चेक करा. आणि मेन म्हणजे कॉम्पॅक्ट फ्रीज घ्यायचा विचार सोडून द्या, त्याऐवजी सेकंड हँड प्रेफर करा. बाकी फ्रीज घेण्याबाबत तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.